नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 13 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. एप्रिल 12. स्पष्टीकरण. नुकताच आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन स्पेसफ्लाइट 12 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे। हा दिवस दरवर्षी एप्रिल 12 रोजी 1961 मधील युरी गागरिन यांच्या पहिल्या ऐतिहासिक मानवी अंतराळ उड्डाणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। उद्देश: अंतराळ संशोधनाची सुरुवात आणि शांततापूर्ण उद्देशांसाठी अंतराळाच्या वापराचा उत्सव साजरा करणे। घोषणा: संयुक्त राष्ट्र महासभेने 7 एप्रिल 2011 रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती। प्रश्न 2. नुकताच भारत आणि कोणत्या देशाने पुनात्सांगचू 2 टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. भूटान. स्पष्टीकरण. नुकताच भारत आणि भूटानने 1020 मेगावॅटच्या पुनात्सांगचू 2 जलविद्युत प्रकल्पासाठी टॅरिफ प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे। हा करार 9 एप्रिल 2026 रोजी करण्यात आला, जो दोन्ही देशांमधील जलविद्युत सहकार्य मजबूत करतो आणि भूटानकडून भारताला होणाऱ्या वीज निर्यातीचे दर निर्धारित करतो। उद्देश: भूटानकडून भारताला निर्यात होणाऱ्या विजेसाठी टॅरिफ दर निश्चित करणे। महत्त्व: हा प्रकल्प 11 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान मोदी आणि भूटानच्या राजांद्वारे संयुक्तपणे सुरू करण्यात आला होता, जो आता भारताला अतिरिक्त वीज निर्यात करत आहे। आता पाहू पुनात्सांगचू 2 जलविद्युत प्रकल्पाबद्दल माहिती। स्थान: हा प्रकल्प पश्चिम भूटानमधील वांगडू फोडरंग जिल्ह्यातील पुनात्सांगचू नदीवर स्थित आहे। विकास: हा प्रकल्प भारत-भूटानचा संयुक्त प्रकल्प आहे, जो भारत सरकारच्या 30% अनुदान आणि 70% कर्जाद्वारे वित्तपुरवठा केला जातो। उत्पादन: हा 1020 मेगावॅटचा रन ऑफ द रिव्हर प्रकल्प आहे, जो डिसेंबर 2024 मध्ये अंशतः कार्यान्वित करण्यात आला होता। भूटानबद्दल माहिती। राजधानी थिम्पू. चलन नगुलट्रम. पंतप्रधान शेरिंग तोबगे। आता पाहू भूटानशी संबंधित इतर चालू घडामोडी। भूटानच्या राणी दोर्जी वांगमो वांगचुक यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डिसेंबर 17 रोजी भूटानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला। भूटानमध्ये कालचक्र सक्षमीकरणाचे उद्घाटन करण्यात आले। भूटानने 2025 मध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवाचे यजमानपद भूषवले। भूटानने ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवलचे यजमानपद भूषवले। 14वी भारत-भूटान सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षा बैठक थिम्पू येथे आयोजित करण्यात आली। भारत आणि भूटानने पहिल्या रेल्वे संपर्क प्रकल्पाला मंजुरी दिली। प्रश्न 3. नुकतीच 25वी अखिल भारतीय जल क्रीडा गट चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तराखंड. स्पष्टीकरण. 25वी अखिल भारतीय जल क्रीडा गट चॅम्पियनशिप उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे यजमानपद टेहरी सरोवरात भारत-तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP द्वारे 8 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान भूषवले जात आहे। उत्तराखंडबद्दल माहिती। राजधानी डेहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह। आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी। उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले। इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले। उत्तराखंडने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला। जगातील सर्वात मोठे 5210 किलोचे पारद शिवलिंग हरिद्वारमध्ये स्थापित करण्यात आले। उत्तराखंडमध्ये 3300 कोटी रुपये खर्चाच्या शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली। उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला। उत्तराखंडमधील ओकच्या जंगलात एका दुर्मिळ मशरूमचा शोध लागला। उत्तराखंडने समान नागरी संहिता दुरुस्ती अध्यादेश 2026 लागू केला। प्रश्न 4. नुकतीच अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नबील फेहमी. स्पष्टीकरण. मिस्रचे म्हणजे इजिप्तचे माजी परराष्ट्र मंत्री आणि अनुभवी मुत्सद्दी नबील फेहमी यांची अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते 1 जुलै 2026 पासून 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदभार स्वीकारतील। ते सध्याचे सरचिटणीस अहमद अबुल गीत यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 30 जून 2026 रोजी संपत आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या।
इंटेलने संतोष विश्वनाथन यांची आशिया पॅसिफिक आणि जपान क्षेत्रासाठी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर पदोन्नती केली. नरेंद्र भूषण यांनी भूसंसाधन विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. बी.व्ही. रोमा मोहन यांची पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या सीएमडी पदी नियुक्ती करण्यात आली. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. जनरल धीरज सेठ यांनी देशाचे नवीन उपसेना प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे म्हणजेच एनडीआरएफचे महासंचालक म्हणून पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 5. नुकताच संरक्षण मंत्रालयाद्वारे कोणत्या शहरात रणसंवाद 2026 नावाचा त्रिसेवा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. संरक्षण मंत्रालयाने त्रिसेवा संगोष्ठी रणसंवाद ची घोषणा केली आहे, जी एप्रिल 2026 मध्ये वायुसेना प्रशिक्षण कमांड, बेंगळुरू येथे आयोजित केली जाईल. हा सेमिनार आधुनिक युद्धाच्या उदयोन्मुख प्रतिमानांवर केंद्रित असेल. प्रश्न 6. नुकतीच जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रणवीर सिंह. स्पष्टीकरण. जिंदाल स्टेनलेस लिमिटेड म्हणजेच JSLने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याला आपला पहिला ब्रँड अँबेसेडर नियुक्त केले आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट ब्रँडची दृश्यमानता वाढवणे आणि ग्राहकांशी संबंध मजबूत करणे हे आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे ब्रँड अँबेसेडर. ब्लॅक क्लासिक यांची वर्ल्ड 10 के बेंगळुरू 2026 च्या ग्लोबल अँबेसेडर पदी नियुक्ती करण्यात आली. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबेसेडर म्हणून AR रहमान यांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे जनगणना 2027 साठी सुदर्शन पटनायक यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबेसेडर म्हणून महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली. रवींद्र जडेजा यांची सिटी युनियन बँकेचे प्राथमिक ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. युनिक्लोने जसप्रीत बुमराह यांची भारतासाठी आपले ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. मेबेलिन न्यूयॉर्कने कियारा अडवाणी यांची भारतासाठी आपली ब्रँड अँबेसेडर म्हणून निवड केली. प्रश्न 7. नुकतीच अनंत अंबानी यांनी कोठे वंतारा युनिव्हर्सिटी लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. जामनगर. स्पष्टीकरण. अनंत अंबानी यांनी गुजरातच्या जामनगरमध्ये जगातील पहिल्या वंतारा ग्लोबल युनिव्हर्सिटी ची पायाभरणी केली आहे. हे विद्यापीठ रिलायन्सच्या वंतारा वन्यजीव संरक्षण उपक्रम अंतर्गत वन्यजीव आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असेल. प्रश्न 8. नुकतीच इस्रोने कोठे दुसरी गगनयान एअर ड्रॉप टेस्ट आयोजित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. श्रीहरिकोटा. स्पष्टीकरण. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजेच इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे आगामी गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी IADT-2 यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. प्रश्न 9. नुकतीच IDPICने कोणाची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. के. सत्यनारायण राजू. स्पष्टीकरण. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशन म्हणजेच IDPICने श्री के. सत्यनारायण राजू यांची आपले व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. IDPIC हे भारताचे एक केंद्रीय AI आधारित व्यासपीठ आहे, जे रिअल टाइममध्ये डिजिटल पेमेंट फसवणूक शोधण्याचे आणि रोखण्याचे काम करते. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या बंदराने भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. मुंद्रा पोर्ट. स्पष्टीकरण. गुजरातमध्ये स्थित अदानी पोर्ट्सचे मुंद्रा बंदर नुकतेच भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले आहे. या बंदराने एकाच जहाजावर विक्रमी 6008 वाहनांची खेप पाठवून हा ऐतिहासिक कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. महत्त्व. हे बंदर आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि युरोपमधील विविध देशांमध्ये वाहन निर्यातीसाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून उदयास आले आहे. प्रश्न 11. नुकतीच UN कमिटी ऑन इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल राईट्स म्हणजेच CSCR साठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. प्रीती सरन. स्पष्टीकरण. वरिष्ठ भारतीय मुत्सद्दी प्रीती सरन यांची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार समितीमध्ये पुन्हा निवड झाली आहे. 2027 पासून सुरू होणाऱ्या नवीन 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी म्हणजेच 2027 ते 2030 साठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्या सध्याही CSIRच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि या समितीमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. प्रश्न 12. नुकतेच कोठे संशोधकांनी 6000 वर्षांच्या कालखंडातील 200 स्थळांचा शोध लावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. ग्रीस. स्पष्टीकरण. नुकताच संशोधकांनी ग्रीसमध्ये 6000 वर्षांहून अधिक काळ मानवी इतिहास सामावलेल्या सुमारे 200 प्राचीन पुरातत्व स्थळांचा शोध लावला आहे. हा शोध मानवी संस्कृतीचा विकास, शहरीकरण आणि सामाजिक बदलांच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. आता मागील प्रश्नाचे उत्तर. नुकतीच लाम यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे व्हिएतनाम. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. भारत आणि इजिप्त दरम्यान संयुक्त विशेष दलांच्या सरावाची सायक्लोनची 4थी आवृत्ती आयोजित केली जाईल. बांगलादेशने SAFF अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 मध्ये कर्नाटक अव्वल स्थानावर राहिले. तेलंगणा सरकारने कर्करोग हा अधिसूचित करण्यायोग्य आजार घोषित केला. आवलियांग मोन्य नावाचा वसंतोत्सव नागालँडमध्ये साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान सुरू केले. भारताचे पहिले प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजेच PFBR तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आले. मायक्रोसॉफ्टने भारतात आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत दीनदयाल बंदराला प्रथम स्थान मिळाले. नारीत AI नावाचे AI टूल गुजरात पोलिसांनी लॉन्च केले. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. चंचल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. मेनका गुरुस्वामी भारताच्या पहिल्या LGBTQ राज्यसभा सदस्य बनल्या. सर्वात स्वच्छ पाण्याच्या बाबतीत स्वित्झर्लंड अव्वल स्थानी राहिले. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नाग हिने सुवर्णपदक जिंकले. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ दीप जरीवाला यांना अमेरिकेत प्रतिष्ठित गव्हर्नर्स चेअर पद मिळाले. DGCAचे महासंचालक म्हणून वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातक बनला. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच BPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.